एन्जिओग्राफी नंतर 10 महिने गेले. मी पुन्हा माझ्या मित्रांसोबत अस्वास्थ्यकर जीवनशैलीमध्ये रमलो. औषधोपचार बंद केले आणि तपासणीसाठी पण गेलो नाही. ते माझ्यासाठी चांगलं नाही झालं. अरे बघा बघा, कोण आलंय? तुमचे खास मित्र हरीश आणि बालाजी. मंजुनाथ, अरे वा वा वा, या 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 दोघेही. डॉक्टर काय म्हणाले? ते काय म्हणणार. सर्व काही ठीक? माझ्या छातीमध्ये पुन्हा दुखू लागले आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्यांनी एन्जिओग्राफी केली आणि एक ब्लॉक सापडला. मला लगेच एन्जिओप्लास्टी करावी लागली. एन्जिओप्लास्टी? मला वाटलं तू म्हणालस की तुझी याआधी केली होती. अरे हरीश, ती एन्जिओग्राफी ही एन्जिओप्लास्टी. थांब, मी सांगतो त्याला एन्जिओप्लास्टी काय आहे. ती एक प्रक्रिया आहे ज्यात मांडीतून हृदयाच्या वाहिनीपर्यंत एक पातळ ट्यूब टाकतात आणि तिथे एक स्टेंट बसवतात जो अडथळा दूर करतो आणि रक्तवाहिनीला रुंद करून हृदयास चांगला रक्तपुरवठा होतो. हो, हे ऐकायला खूप भीतीदायक वाटते. पण मी एक गोष्ट नक्की सांगतो, तू यानंतर बरा होशील. मी नक्कीच बरा होईन. डॉक्टर पण हेच म्हणाले. पण डॉक्टरांनी काही सावधगिरी बाळगायला सांगितली आहे. हो, त्यांनी 2 आठवडे आराम करावा. गाडी चालवणं, वजन ढकलणं टाळावं. त्यांनी भरपूर पाणी प्यावं. तसंच औषधं पण वेळेवर घ्यावीत. आणि मी खात्री करेन की ते निरोगी आहार घेतील आणि हळूहळू चालणं सुरू करतील. तसंच त्यांनी धूम्रपान आणि मद्यपान सोडलं पाहिजे, जेणेकरून ते भविष्यात निरोगी राहतील. मंजुनाथ, तू का बरं काळजीत दिसतो. हरीश, मंजुनाथला खुश करायला आपण काहीतरी करायला पाहिजे. हा, मला माहित आहे आपण काय करायला पाहिजे.